लाडकी बहीण योजनेची KYC करणे आता महाराष्ट्र सरकारने बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे आपण आता पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची KYC कशाप्रकारे करायची. मोबाईलमध्ये क्रोमवर जा. क्रोमवर गेल्यानंतर सर्च करा ladkibahn.maharashtra.gov.in. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला पेज येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. येथे क्लिक करा. नंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक दिसेल. तिथे आधार क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली कॅप्चा दिसेल. कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर त्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करा. नंतर तुम्हाला आधार लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकून घ्या. सबमिट करा. या प्रकारचं पेज येईल. इथं वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर कॅप्चा फिल करा. कॅप्चा जसच्या तसा टाकून घ्या. त्यानंतर इथं पण मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा आणि OTP पाठवावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलवर OTP जाईल. OTP टाकून घ्या. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. तिथं जातीचा वर्ग निवडा. तुमचं जे काही जात आहे ते निवडून घ्या. त्यानंतर पहिला प्रश्न वाचून घ्या. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, होय करा. त्यानंतर दुसराही प्रश्न वाचून घ्या आणि तिथेही होय करा. नंतर खाली उपरोक्त क्रमांक याच्यावर टिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट झाल्यावर तुम्हाला तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल. तुमची